नमो नमः. आज आपण जो पाठ बघणार आहे तो प्रथम पाठ आहे. त्याचं नाव आहे आद्य कृषकः पृथुवैन्यः. ऋग्वेदात एषा कथा उद्धृता. ऋग्वेदातनं ही कथा इथे ह्या पाठामध्ये आलेली आहे. वेन भूपतेः पुत्रवैन्यः एव पृथुवैन्यः इति नाम्ना ज्ञातः. सः प्रजाहितदक्षः आदर्शसम्राटः इति स्मृतः. वेनभूते नावाचा एक राजा होता. त्याचा पुत्र वैन्यः हा म्हणजेच पृथुवैन्यः असं त्याचं नाव आहे. पृथुवैन्यः हा प्रजाहितदक्ष आदर्श सम्राट होता. भारत देशे पृथुना एव कृषिकार्यं प्रारब्धं संशोधितं विकासं प्रति नीतं च. भारतामध्ये पृथु राजाने सर्वप्रथम कृषिकार्य करण्यासाठी प्रारब्ध केला, त्याचं संशोधन केलं आणि विकास पण केला. सह एव कृषिविद्यायाः जनक इति मतः. म्हणजे कृषी कार्य करण्यासाठी सर्वप्रथम पृथुवैन्य राजाने सुरुवात केली, म्हणून पृथुवैन्य राजा हा कृषिविद्येचा जनक आहे असे मत आहे. अतएव सह प्रथमः कृषक, म्हणून तो प्रथम कृषक आहे. धरित्र्याः पृथिवी इति नामाभिधानं पृथोः कार्यस्य स्मारकम् इति मन्यते बुधै. धरित्रीलाच पृथ्वी असंही नाव पडलं ते पृथोः राजाच्या कार्यावरनं, असं बुद्धिमंत लोकांचं मत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाच्या समक्ष सामाजिक व आर्थिक उभारणीमध्ये कृषी महत्त्वाची भूमिका बजावते. वेन राजाचा पुत्र पृथुवैन्य म्हणजेच पृथुराजाने शेतीविषयक कार्याचे संशोधन केले, त्याचा प्रारंभ करून विकसित केले. पृथुराजाला पृथ्वीवरील सर्वप्रथम अभिषिक्त राजा मानले जाते. पृथुराजाच्या कार्यस्मरणार्थ वसुंधरेस पृथ्वी असे संबोधले जाते. प्रस्तुत भाग म्हणजे पृथुराजाने केलेल्या कृषीविषयक कार्याचा प्रारंभ तसेच कृषी संस्कृती याचे विवरण करणारी आख्यायिका आहे. चला तर मग सुरुवात करूया. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्त सम्राटः. प्रयागक्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत्. राजा पृथुवैन्य म्हणजे पृथ्वीवरील सर्वप्रथम अभिषिक्त सम्राट होय. प्रयाग क्षेत्रात पृथुराजाची राजधानी होती. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. तदा पृथु आज्ञापयत्, तिष्ठन्तु चारणाः, यावत् मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावद् अहं न स्तोतव्यः. स्तवं तु ईश्वरस्यैव भवत्. स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. नंतर पृथुराजाने आदेश दिला, कृपया भाटांनी थांबावे. जोपर्यंत माझ्यातील सद्गुणांचे दर्शन होत नाही तोपर्यंत माझी स्तुती केली जाऊ नये. त्यापेक्षा ईश्वराचे स्तवन व्हावे. पृथुराजाची अशी निस्पृह म्हणजेच निस्वार्थी वृत्ती जाणून स्तुतिपाठक संतुष्ट झाले. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. ताः प्रजाः पशुवज्जीवन्ति, निकृष्टान्नं खादन्ति. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. एकदा पृथुराजा त्याच्या राज्यात भ्रमण करत होता. त्याने फिरताना पाहिले की त्याची प्रजा ही क्षीण म्हणजे अगदी बारीक व अशक्त झाली आहे. ते प्रजाजन प्राण्यांप्रमाणे आयुष्य जगत होते. हलक्या दर्जाचे कमी प्रतीचे अन्न खात होते.
ते पाहून राजा चिंताग्रस्त झाला. तदा पुरोहितोः अवदत्, हे राजन्, धन्यधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते, तत् प्राप्तुं यतस्व. तेव्हा पुरोहित म्हणाले, हे राजा, खरे तर धन, धान्य इत्यादी सर्व वस्तू धरणीच्या पोटातच असतात. कृपया त्या प्राप्त करण्यासाठी तू प्रयत्न कर. तदा पृथुभूपेन तदर्थं धनं सज्जीकृतं. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत्. अवदत् च, हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं नाकरोत्. त्यानंतर त्याकरिता पृथुराजाने धनुष्य तयार ठेवले. मग पृथ्वी स्त्रीचे रूप धारण करून त्याच्यासमोर प्रकट झाली व म्हणाली, हे राजा, जुलमी असणाऱ्या तुझ्या वडिलांनी वेनराजाने राजधर्माचे पालन केले नाही. तदा मया चोरलुंठक भयात धनधान्य पुष्पफलानि मम उदरे निहितानि. त्वं तु प्रजाहितदक्ष नृपः. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. त्यानंतर चोर लुटारूंच्या भयामुळे मी धन, धान्य, फुले, फळे माझ्या पोटातच ठेवले. तू निश्चितच प्रजेच्या हितामध्ये सतर्क असणारा राजा आहेस. जर तू प्रयत्नपूर्वक कृषिकार्य केलेस तर मी प्रसन्न होईन. अतः धनु त्यज खनित्राणि हल्लान् कुद्दालकान् लवित्राणि च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. म्हणून तू धनुष्य सोडून दे. तुझ्या प्रजाजनांसमवेत पावडे, नांगर, कुदळ, विळे हातात घेऊन कृषिकार्य कर. भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम् अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम् अकरोत्. धरणीमातेचा आदेश लक्षात घेऊन पृथ्वीवैन्य राजाने नद्यांचा मार्ग थांबवून पाण्याचा उपयोग कृषिकामासाठी केला. वृष्टिजलसंचयं कृत्वा जलव्यवस्थापनम् अकरोत्. भूमिम् उर्वरतमां कर्तुं प्रायतत. तदनन्तरं तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्यबीजानि अवपन्. सः नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविधप्रकारकानां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत्. राजाने पावसाच्या पाण्याचा साठा करून पाण्याचे व्यवस्थापन केले. जमीन अधिक सुपीक होण्यासाठी प्रयत्न केले. नंतर लोकांनी त्या ठिकाणी धान्य बीजे पेरली. त्याने अनेक वृक्षांपासून विविध प्रकारच्या बीजांचे परिश्रमपूर्वक संचय व निवड केली. अनंतरं बीजानां संस्करणं कृत्वा वपनम् अकरोत्. नंतर बीजाचे संस्करण करून पेरणी केली. पर्जन्यानन्तरं बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. धान्यलाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः. पावसानंतर बीजांतून अंकुर फुटले. धान्याच्या प्राप्तीमुळे सर्व प्रजा आनंदित झाली. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणी जनसेवाव्रतीः च अभवत्. हा कल्याणकारी राजा पृथ्वीवर प्रशासनात अग्रेसर व जनसेवाव्रती ठरला. आता आपण ह्या पाठातले शब्दार्थ बघूया. भूपाल. भूपाल म्हणजे किंग, राजा.
धरायाम धरायाम म्हणजे पृथ्वीवर. अभिषिक्त अभिषिक्तः म्हणजे कोरोनेटेड, अभिषेक झालेला. चारणाः म्हणजे भाट किंवा त्यालाच स्तुतिपाठक असेही म्हणतात. आज्ञापयत म्हणजे ऑर्डर्ड, आज्ञा करणे. तिष्ठन्तु म्हणजे प्लीज वेट, थांबावे. यावत यावत तावत म्हणजे ॲज लॉंग ॲज, टिल देन, जोपर्यंत तोपर्यंत. प्रकटीभवन्ति म्हणजे मॅनिफेस्टेड, प्रकट होतात. स्तोतव्यः म्हणजे वर्दी टू बी प्रेज्ड. एतादृशीं सच म्हणजे अशी. निस्पृहताम म्हणजे डिटॅचमेंट, निरीच्छा किंवा निस्पृहा. भ्रमणम म्हणजे वॉन्डरिंग, फिरणे. कृशाः मीन्स लीन, बारीक. अशक्ताः वीक, अशक्त. पशुवत म्हणजे लाईक ॲनिमल्स, पशुप्रमाणे किंवा प्राण्यांप्रमाणे. निकृष्टान्नम म्हणजे लो क्वालिटी फूड, हलक्या दर्जाचे अन्न. दृष्ट्वा म्हणजे हॅविंग सीन, पाहून. चिंताकुलः म्हणजे वरीड, चिंताग्रस्त. पुरोहितः मीन्स प्रीस्ट, उपाध्यायः. वस्तुतः म्हणजे इन फॅक्ट, मुळात, खरे पाहता. उदर म्हणजे स्टमक, पोट. प्राप्तुम म्हणजे टू ऑब्टेन, मिळविण्यासाठी. यतस्व म्हणजे टेक एफर्ट, प्रयत्न कर. तदर्थम म्हणजे मीटिंग फॉर दॅट, त्यासाठी. सज्जीकृतम म्हणजे सेट, तयार करणे. भूमी ही अर्थ, पृथ्वी.
धृत्वा, टेकिंग और बिअरिंग म्हणजे धारण करून किंवा घेऊन. पुरतः, इन फ्रंट ऑफ, च्या पुढे. प्रकटिता, appeared, प्रकट झाली. अभवत म्हणजे प्रकट होणे, प्रकटिता अभवत. दुःशासकः, बॅड रूलर, जुलमी राजा. चोर लुंठक, भयात. चोर लुंठकः भयात म्हणजे ड्यू टू फिअर फ्रॉम थीफ अँड रॉबर, चोर लुटारूंच्या भीतीने. निहितानी म्हणजे प्लेस्ड किंवा ठेवलेले. प्रजाहितदक्ष, प्रॉम्प्ट टुवर्ड्स सब्जेक्ट्स वेलफेअर, प्रजाहितासाठी तयार किंवा सतर्क. त्यज म्हणजे लीव, सोडणे. खनित्राणी, स्पेड्स, फावडे. हलाम, अप्लाऊ, नांगर. कुद्दालकान, होज, कुदळ. लवित्राणी, सिकल्स, विळे, सिकल्स. गृहीत्वा, हॅविंग टेकन, घेऊन. धनुः, बो, धनुष्य. उपदेशम, ॲडवाइस, सल्ला. मनसी निधाय, हॅविंग टेकन इनटू कन्सिडरेशन, लक्षात घेऊन. अवरुद्ध्य, ऑब्स्ट्रक्टिंग, अडवून. जलसंचयम, ॲक्युम्युलेशन ऑफ वॉटर, पाण्याचा साठा. जलव्यवस्थापनम, मॅनेजमेंट ऑफ वॉटर, पाण्याचे व्यवस्थापन. उर्वरतमा, मोस्ट फर्टाईल, अधिक सुपीकता. धान्य बीजानी, सीड ऑफ ग्रेन्स, धान्याच्या बिया. अवपन, सो, पेरली. संकलनम, कलेक्शन, साठा. संस्करणम, हॅविंग पॉलिश, रिफाईन, शुद्धीकरण करून.
अंकुराः वेअर स्प्राउटेड अंकुर फुटणे. उद्भूताः जर्मिनेटेड फुटणे अंकुर फुटणे. संतुष्टाः सॅटिस्फाईड समाधानी. कल्याणकारी वेलफेअर ओरिएंटेड कल्याण करणारा. अग्रणीः फोरमोस्ट अग्रेसर. जनसेवाव्रती कमिटेड टू द सर्व्हिस ऑफ पब्लिक जनसेवेचे व्रत घेतलेला.